नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर दुकानामध्ये इथं आलो होतो ना, तर अनुचं चाललं होतं खेळायचं आणि चोपडीला काम होतं थोडंसं. गेले होते मी आणि तिथून ना परत बलवडीला सुद्धा देवाला गेले होते. तर इथं ना मोबाईल दुरुस्तीसाठी आले होते म्हणून चाललो होते यांचं. मग थोडा वेळ मी थांबले आणि इकडं परत बलवडीला आलो. तर तुला सासरे सासू आणि हे भाऊजी आहेत. तर अजून एक आहेत, ते बाहेर गेले होते. आणि हे मुंबईला असतात ना, तर ते पण आलेले होते आणि त्यांच्या पायाला काहीतरी फ्रॅक्चर झालं होतं. तर ते ह्यांना रिपोर्ट ते सगळे दाखवत होते की असं झालं तसं झालं सांगत होते. तर बसलो होतो आम्ही थोडा वेळ बोलत. नंतर चहा वगैरे झाला आणि पाऊस लागला होता यायला. तर अनुला खाऊ आणून दिला होता तिच्या काकांनी. तर अनु बसली होती खात. नंतर घरी आलो आणि परत चुलत सासूबाई सकाळी आल्या होत्या. तर त्यांना म्हणलं जेवण करून जावा. तर त्यांचं काम होतं ना, तर ते आधार कार्डाचं हे करायचं म्हणून ते आल्या होत्या. तर म्हटलं थांबा आता जेवण करूनच जावा. नुसती भांडणं चालू आहेत वयांसाठी. अय्यो अगं गच्च भरून येत पाणी आणलंय बघ. मग तर अक्षूच्या वया संपल्यात. कुठली संपली आहे म्हणून तिला थोड्या दिवसासाठी वही पाहिजे नाही. तिचीच वही आहे. ती नाही माझी पण माझी पण नाही ती. मी भांडे पण वापरते. एकच बाकी घेतली तेव्हा वाटते म्हणून भांडणं. मराठी व्याकरण मराठी नाही व्याकरण. आणून पायरींवर सगळ्या खेळणी मांडलेत आणि पाणी सगळ्याच्यात भरून घेतीये. ओतलं का ओतलं थोडं ओतायचं असं चालायचं. आता भांडी वगैरे पडल्या ती घासणार आहे मी. चाललंय खेळणं. अजून किचन कट्टा आवरायचा आहे. किचन कट्टा सगळा अजून धुवून घ्यायचा आहे आवरून पुसून. तर त्या दिवशी ना सेल मधून काय काय वस्तू आणल्या ते दाखवायचं माझं राहिलं. तर पहिल्यांदा म्हणजे हे दोन असे बाऊल आणलेत की हा कलर काय मला नव्हता, ह्यांनी घेतला आणि हा माझ्या आवडीचा होता. तर पहिल्यांदा ना हा एक घेतला होता, परत त्यांनी म्हणजे असू दे छान आहेत अजून एक घेऊया. तर 25 रुपयाला असे दोन बाऊल आणले. तर आपल्याला भाज्याचं पीठ भिजवायला कशाला पण ह्याचा उपयोग होतो. आणि केकचं बॅटर करायचं म्हणलं तरी पण थोडं मोठं पाहिजे होतं केकच्या बॅटरसाठी. आणि ही दोरी अशी आणली बांधायला. तर पावसाळ्यात कपड्याचा इतकं सुकण्याचा प्रॉब्लेम असतो ना, म्हणून पावसाळ्यात कपडे वाळत घालायला प्रॉब्लेम असतोय ना. किती जरी काय असलं तरी कमीच पडते म्हणून दोरी बांधली. म्हणलं असू दे जास्त असलेलं लागतेच. आणि बिशी आणली टाकलेत पैसे यांनी. तर पोरांसाठी आपलं बिशी. तर एवढंच असं साहित्य आणलं त्या दिवशी सेल मधून. बघू परत आणखीन गेल्यानंतर ना आणखीन आणीन मी. आणि सिंकची जाळी आणली ती विसरलं सांगायचं, म्हणजे ती लावून टाकली त्यामुळे राहिलं. तर ती मात्र ना 25ला 2 होत्या. एक म्हणजे एकाच ह्याच्यात 2 होत्या त्या. तर ती सिंक मध्ये लावून टाकली. ती जाळी लावल्यामुळं दाखवलीच नाही. ती दोन्ही पण ह्यांनी लावून टाकलेत त्यामुळं ती काय दाखवलं नाही. ती विसरलं माझं म्हणजे मगाशी सांगायचं. तर सकाळीच आज काय झालं, सकाळीच काल पावसात भिजून आलो आम्ही. गेलो होतो बलवडीला ते येताना, त्यामुळे कपड्याचा पडला होता ढिगारा. मग सकाळी उठल्या चहा पिले आणि अगोदर कपडे बिपडे धुत बसले. परत भांड्याचा पण ढिगारा जेवलेला तसाच होता. लाईट गेल्यामुळे भांडी घासली नव्हती. ते सगळं सकाळी कपडे भांडी आवरून बाकीचं आवरलं सगळं. तवर स्वयंपाक करायला जाणार तेवढ्यात चुलत सासूबाई त्यांचं ते हाफ तिकीट बंद झाले ना, मग ते काहीतरी इथं येऊन करायला लागते वाटतं. ते कागदपत्र त्यासाठी बघा आधार कार्ड द्यायचं आणि आपला मोबाईल नंबर आणि 200 रुपये फी आहे त्याची. तर 200 रुपये द्यायचे. तर असं करून ना तिथं ते हाफ तिकीट पुन्हा पूर्वच चालू होत आहे. तर असं करायचं होतं त्यांचं. मग त्या अचानक आल्या होत्या. मग त्या आल्या आपलं मग घरी आल्या.
घरी, पण त्यांना कोण न्यायला नव्हते. मी गेले होते दुकानला चोपडीला, चालतच आल्या होत्या. मला काय माहितच नाही, अचानकच आल्या. अनुला काय काय बिस्किट, कुरकुरे, कॅडबऱ्या खाऊ घेऊन आल्या होत्या. आणखीन मग आता म्हणलं आल्यात, स्वयंपाक करायला लागले. म्हणलं थांबा, नको म्हणतो त्या, जाते काम आहे तुम्हाला, पण म्हणलं थांबा आता जेवण करून जावा आलायस तर. चहा पाणी केलं, नंतर स्वयंपाक आम्हाला करायचाच होता. म्हणलं जाऊ दे जेवा म्हणलं. जेवलं की मग लगेच गेल्या, का तर घरातलं पण त्यांना कामं उरकायची होती, काय तर सारवून काढायला काढलंय म्हणले. त्यामुळं तोपर्यंत त्यांनी आले, मग ह्यांनी गाडीवर सोडून आले. असं झालं. मग ते जास्त बोलत ती बसलो, अनु बरोबर ते सापशिडी खेळत बसल्या होत्या. जास्त काय ब्लॉग झालाच नाही सकाळी, त्यामुळे शूट करून राहिलंच. तर त्या, आणि काल पण झाला नाही मोठा ब्लॉग. काल म्हणलं होतं की मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवीन काय काय आणलं सेल मधून. तर अशा वस्तू आणल्यात सेल मधून. ओम शांती शांती शांती